नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला व्याकरणचा धडा आहे त्याचं नाव काय आहे? क्रियाचा काल। काय आहे? क्रियाचा काल। तर हा धडाचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघूया। बघा, पहिला आपण काय बघणार आहे? काल यांची परिभाषा बघणार आहे की काल काय आहेत किंवा त्यांचा काय रूपांतरण आहे। तर काल की परिभाषा, क्रिया के जिस रूप से किसी कार्य के करने या होने के समय का बोध होता है उसे हम काल कहते हैं। तर काल आम्ही कोणाला म्हणतात? क्रिया, म्हणजे क्रियाचे जे पण काही रूप असतात आणि त्यांचा कार्य करण्याचा जे वेळ आहे, जे वेळ आपल्याला बोध करून देत आहे, त्यांना आपण काल असंही म्हणत आहे। पुन्हा सांगू का? हो, बघा, क्रियाच्या ज्या रूप में म्हणजे क्रियाच्या ज्या रूपात कोणताही कार्य किंवा कोणताही समय म्हणजे कोणताही वेळाचा बोध होऊन जात आहे त्यांना आपण काल असंही म्हणत आहे। कळलं की नाही? हो। नीचे दी गई वाक्य को पढ़ो। खालती काही वाक्य दिलेले आहे, त्यांना आपल्याला वाचन करायचं आहे। तर पहिलं काय? सामग्री के लिए आवश्यक राशि जमा हो चुकी थी। सामग्री यासाठी आवश्यक राशी जमा होऊन जात होती। तर इथे तुम्ही म्हणणार आहे किंवा इथे तुम्ही बघणार आहे की हा जे आहे हो चुकी थी म्हणजे हा जे आहे ते तुमचा काळ आहे। कारण की इथे आपल्याला माहित जाणार आहे की जी राशी जमा होऊन झालेली आहे ते हो चुकले म्हणजे जे आपले कार्य आहे ते संपूर्ण होऊन गेलेला आहे। तर याप्रमाणे इथे तुम्ही बघणार आहे हो चुकी थी। आता इथे आपण बघणार आहे दुसरा, लड़का पिता को पाणी पिला रहा है। मुलगा वडीलला पाणी देत आहे किंवा पिणार आहे। तर याबद्दल तुम्ही बघणार इथे पिला रहा है। पिला रहा है इथे काय बघणार तुम्ही? पिला रहा है। तर तिसरा काय? इन्हें अपराध के अनुसार दंड देंगे। यांना अपराधा अनुसार दंड देणार आहे। तर याप्रमाणे तुम्ही बघणार इथे परत मी सांगत आहे हो चुकी थी, पिला रहा है, देंगे। तर याबद्दल इथे काय अजून दिलेलं आहे ते आपण बघणार आहे। तर चला बघूया। बघा, पहले वाक्य में क्रिया हो चुकी है। पहिल्या वाक्यात क्रिया झालेली आहे। दुसरे वाक्य में क्रिया हो रही है। दुसऱ्या वाक्यात क्रिया होत आहे। तिसऱ्या वाक्य में क्रिया होने वाली है आणि तिसऱ्या वाक्यात क्रिया झाली नाहीये, होणार आहे। तर याबद्दल हा जी क्रिया आहे झाली आहे किंवा चालत आहे किंवा चालणार आहे। तर याबद्दल तुम्ही बघणार की वेगवेगळ्या काळातून किंवा वेगवेगळ्या वेळातून आपल्याला निर्धारित केलेले जात आहे। बघा, इन सभी वाक्य में हमें क्रिया के होने का समय ज्ञात होता है आणि हा सगळं जे वाक्य दिलेले आहे त्यातून आपल्याला असं कळत जाणार आहे किंवा कळत जात आहे की यांचा जो वेळ आहे ते आपल्याला ज्ञात होऊन जात आहे की कोणत्या वेळेला कोणतं काम झालेलं आहे किंवा होत आहे। कळलं? हो। आता आपण पाहणार आहे काल के निम्नलिखित 3 भेद आहे। काल यांचा निम्नलिखित किती भेद आहे? 3। कोणता भेद आहे? 3 भेद आहे। पहिला आहे तुमचा वर्तमान काल, दुसरा आहे तुमचा भूतकाळ आणि बघा, आता आपण पाहणार आहे काल यांचा किती भेद आहे म्हणजे किती प्रकार आहे। तर काल के निम्नलिखित 3 भेद आहे। किती भेद आहे? 3 म्हणजे 3 प्रकार आहेत। तर पहिला कोणता आहे तुमचा? पहिला आहे वर्तमान काल। कोणता? वर्तमान काळ। दुसरा आहे तुमचा भूतकाळ आणि तिसरा आहे आमचा भविष्यकाळ। तर याप्रमाणे तुम्ही बघणार की आपण कालचा किती प्रकार वाचणार आहे किंवा अभ्यास करणार आहे? 3 प्रकार। कोणकोणता? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। हा 3 आपण पाहणार आहे। तर चला बघूया। बघा, पहिला तुमच्या समोर आलेला आहे पहिला वर्तमान काल। कोणता काल आहे? वर्तमान काल। तर पहिला आहे वर्तमान काल। तर वर्तमान काल काय आहे ते बघूया। क्रिया के जिस रूप से यह ज्ञात होता है कि कार्य अभी हो रहा है अर्थात चल रहा है उसे वर्तमान काल कहते हैं। तर इथे काय दिलेलं आहे तुमचा वर्तमान काल का? नीट प्रमाणे ऐकून घ्या। कळलं? हो। बघा, क्रिया ज्या रूपात क्रियाचे जे रूप आपल्याला हे ज्ञात करून जात आहे की कार्य जे पण कार्य आहे ते आजपर्यंत चालू आहे, आतापर्यंत चालू आहे, अर्थात चल रहा है अर्थात चल राहत आहेत त्यांना आपण वर्तमान काल असंही म्हणत आहे। कळलं? पुन्हा सांगू का? हो। तर चला बघा, क्रियांच्या ज्या रूपात
क्रियांच्या ज्या रूपात आपल्याला असं ज्ञात होऊन जात आहे की कार्य जे आहे ते आता चालत आहे किंवा किंवा चालत आहे, तर याप्रमाणे यांना आपण काय म्हणतात, वर्तमान काल असंही म्हणत आहे. कळलं की नाही? हो. तर इथे बघा, नीचे दिए वाक्य को पढो, खालती काही वाक्य दिलेले आहे, त्याला आपल्याला वाचन करायचं आहे. पहिला काय आहे, अनिल तुम क्यों रोते हो? अनिल तुम्ही काय रडत आहे? पहिला प्रश्न तुमचा काय आहे, अनिल तुम्ही काय रडत आहे किंवा अनिल तुम क्यों रोते हो? दुसरा आहे, खेळ तो ग्रामीण जीवन की आत्मा आहे. खेळ हा जो आहे ग्रामीण जीवनाची आत्मा आहे. काय आहे? ग्रामीण जीवनाची आत्मा आहे. तीसरा, पुलिस कई वर्षों से इन डाकुओं की तलाश कर रही है. आणि इथे जे तिसरं आहे, पोलीस म्हणजे पोलीस हा काही वर्षांतून या डाकूची तलाश करत होते. तर याप्रमाणे तुम्ही असं बघणार की इथे रोते हो आणि इथे हे आणि इथे कर रही है. तर याप्रमाणे आपण बघणार आहे की यांचं वर्तमान कालचं कसं प्रकारे उदाहरण दिलेले आहे. कळलं की नाही? हो. तर इथे बघा, इन वाक्य में रोते हो और कर रही है, नीट प्रमाणे ऐकून घ्या. रोते हो और कर रही है क्रियाओं से पता चलता है कि कार्य अभी हो रहा है. यातून रोते हो आणि कर रही या क्रियातून पता चलत आहे की जे आपलं कार्य आहे ते चलत आहे, पूर्ण झालेला नाही आहे, चलत आहे. इसलिए ये क्रिया वर्तमान काल की है. त्यापासून हा जे क्रिया आहे ते कोणती आहे? वर्तमान कालची आहे. कळलं? हो. तर क्रिया के जिस रूप से यह ज्ञात होता है कार्य अभी हो रहा है, क्रिया ते ज्या रूपात असं ज्ञात होऊन जात आहे ते कार्य जे आहे आपला चलत आहे अर्थात चल रहा आहे आणि चढत आहे, त्यांना आपण वर्तमान काल असंही म्हणत आहे. त्यांना आपण काय म्हणत आहे? वर्तमान काल असंही म्हणत आहे. कळलं की नाही? हो. तर इथे बघा, वर्तमान काल के भेद. वर्तमान कालाचा 3 भेद आहे. कोणकोणता? 3 भेद आहे. सामान्य वर्तमान काल. सामान्य वर्तमान कालमध्ये काय होतात? मुकेश स्कूल जाता है. तर याबद्दल सामान्य जे प्रश्न आहे तुमचा, मुकेश स्कूल जात आहे, विद्यालय जात आहे. दुसरा आहे अपूर्ण वर्तमान काल. जेव्हा अपूर्ण हा शब्द आपण ऐकतो त्याबद्दल आपल्याला असं माहित जात आहे की आपलं जे कार्य आहे ते आतापर्यंत अपूर्ण आहे. तर याबद्दल हा जे प्रश्न आहे किंवा हा जे शब्द आहे ते अपूर्णही राहणार, त्यांना आपण अपूर्ण वर्तमान काल असंही म्हणतं. बघा, महेश खाना खा रहा है. तर इथे याची क्रिया जी चाललेली आहे, कालची जी क्रिया चाललेली आहे ते खात आहे, अजूनपर्यंत खाल्लेला नाही, तर यांना आपण म्हणतात आहे अपूर्ण वर्तमान काल. तीसरा बघा, पूर्ण वर्तमान काल. क्या हमें किसी से, परत बघा, क्या हमें से किसी ने भूत देखा है. तर याबद्दल हे जे प्रश्न आहे ते पूर्ण झालेला आहे, तर यांना आपण म्हणतात पूर्ण वर्तमान काल. कळलं की नाही? हो. तर अजून बघूया, चला. आता बघा, वर्तमान काल के कुछ अन्य उदाहरण, यांचे काही अजून उदाहरण आहे. बघा, पहिला, सुनील अपने से छोटे बच्चों को प्यार करता है. सुनील आपल्याचा छोटे म्हणजे लहान मुलांचा प्रेम करत आहे. दूसरा, इनके गुण तो अभी अभी देख चुकी हूँ. यांचं गुण आता मी पाहिलेले आहे. तीसरा, जब कभी शहर गए तो बहुत बड़े बड़े पुल देखे. जेव्हा मी कधी शहर गेलेले होते तेव्हा मी खूपच मोठे मोठे प्रमाणे पुल मला दिसले होते. चौथा, प्रत्येक व्यक्ती की अपनी शब्द संपदा होती है. प्रत्येक माणूस आपल्या शब्द संपदा असतात. पाचवा, रात रानी तुम बच्चों पर अन्याय कर रहे हो. रात रानी तुम्ही मुलावर अन्याय करत आहे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार, हा जे सगळं अर्धरेखित केलेलं आहे ते काय आहे? वर्तमान काल आलेला आहे. बघा, आता दुसरा आपला समोर आलेला आहे भूतकाळ. वर्तमान काल आपण पाहिले, भूतकाळ. बघा, जहां बीती हुई समय में किसी कार्य के होने का बोध होता है उसे भूतकाल कहते हैं. बघा, इथे भूतकाल काय दिलेला आहे यांची परिभाषा, जिथे पण आपल्याला असं माहिती झालेली आहे किंवा त्यांचा वेळ असा माहिती झालेली आहे की कार्य होऊन जात आहे किंवा होण्याचा प्रयत्न करताना बोध केलेला आहे, त्यांना आपण भूतकाळ असंही म्हणत आहे. म्हणजे आपल्या कार्य झालेलं आहे ते भूतकाळमध्ये रूपांतरण होऊन जात आहे. बघा, नीचे दिए गए वाक्य को पढ़ो. खालती काही वाक्य दिलेले आहे, त्याला वाचा. पहिला, सुनील अपनी माँ से पिटकर सोया था.
सुनील यांनी आपली मांस पिटून काय होले तर झोपले होते. मड इथे सोयाता म्हणजे ते झोपलेला आहेत. मडाने जी सोण्याची क्रिया आहे ते मारून झोपलेला आहे. तर हा जे कार्य पूर्ण झालेला आहे. दुसरा, चिंकी के दो बेटो के उपहार मिले आणि चिंकी यांना 2 बेटेचे उपहार भेटले किंवा भेट भेटले. तर याप्रमाणे मिले म्हणजे मिल चुके हैं. तर याप्रमाणे तुम्हाला हा भूतकाळ आहे. तिसरा, कल तुमसे बात हुई. काल तुमच्यासोबत बातमी झालेली आहे. तर याप्रमाणे तुम्ही असं बघा की हे जे काल आहे भूतकाळच्या याबद्दल असं आहे की यांचा जे काळ झालेला आहे त्यांना आपण भूतकाळ म्हणतो. कळलं हो. आता बघा, इन वाक्य में सोया था, मिले और हुई क्रियाओं से पता चलता है कि कार्य क्या हो गया है किंवा काम क्या हो गया, समाप्त हो चुका है. तर याबद्दल तुम्हाला असं भेटणार आहे की तिथे सोया, मिले, हुई. तर याबद्दल हा जे कार्य केलेले आहे ते संपूर्ण झालेलं आहे. म्हणून यांना काय म्हणतात आपण, भूतकाळ असंही म्हणतं. कळलं हो. बता, आता बघा, भूतकाळचे भेद. भूतकाळ के 3 भेद आहे. भूतकाळाचा कोणाचा भेद आहे? 3 भेद आहे. पहिला, सामान्य भूतकाळ. रमेश पुस्तक पढ़ता था. रमेश जे आहे पुस्तक पढ़त आहे, तर हा सामान्य भूतकाळ आहे. दूसरा, अपूर्ण भूतकाळ. रमेश पुस्तक पढ़ रहा था. रमेश पुस्तक पढ़ रहा था. रमेश पुस्तक वाचत होता. तर याप्रमाणे हा कार्य जे आहे अपूर्ण आहेत, कारण की हे कार्य पूर्ण झालेला नाही आहे. तिसरा, पूर्ण भूतकाळ. रमेश पुस्तक पढ़ चुका था. रमेश जे आहे ते पुस्तक वाचून गेलेला आहे. तर याप्रमाणे हा जे आहे पूर्ण भूतकाळ आहे. तर अशा प्रमाणे सामान्य भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ यांचा 3 भेद दिलेले आहे. कळलं हो. आता बघा, भूतकाळचं अजून काही उदाहरण. भूतकाळचे कुछ उदाहरण. पहिला, एक छोटे से घर में दादीमा रहती थी. एक छोटासा घरी दादीमा राहत होती. दुसरा, पाठशाला की घंटी बजी. विद्यालयाचा घंटी वाजली किंवा शाळांचा घंटी वाजली. तिसरा, अकबर एक महान शासक थे. अकबर एक महान शासक होता. तर ते इथे तुम्हाला अधोरेखित करायचं आहे. एक एक वाक्यात मी नाही केलेलं आहे, कारण की तुम्हाला पण असं विचार करायचं की याबद्दल काय येणार. कळलं हो. चौथा, बेचारा चित्रकार अपने घर लौट आया. बेचारा चित्रकार आपल्या घरी आला. तर याप्रमाणे इथे, सेठ पैसे देने में लोगों को बहुत परेशान करता था. सेठ हा पैसा देण्याचा लोकांना खूपच परेशान केलेला होता. तर याप्रमाणे इथे करता था हे पण झालेला आहे. तर हे सगळं काय आहे? भूतकाळ आहे. आता बघा, आता आपला समोर आलेले आहे तिसरा भविष्यकाल. काय आलेले आहे? तिसरा भविष्यकाल. बघा, भविष्यकाल मध्ये काय, क्रिया के जिस रूप से आने वाले समय में, क्रियाच्या ज्या रूपात येणारा समय किंवा येणारा वेळ किसी कार्य के करने या होने का बोध होता है. कोणताही कार्य किंवा कोणताही कार्य करण्याचा बोध होतो त्यांना भविष्यकाल म्हणतात. पुन्हा सांगतं बघा, क्रियांचा ज्या रूप येणारा जे वेळ आपल्याला सांगत आहे किंवा कार्य करण्याचा वेळ आपल्याला सांगत आहे किंवा त्यांचा बोध केलेला आहे त्यांना आपण भविष्यकाल असंही म्हणत आहे. कळलं हो. नीचे दिए गए वाक्य को पढ़ो. मैं जवाब नहीं दूंगा. मी जवाब नाही देणार. दूसरा, इनके अपराध के अनुसार दंड देंगे. यांचा अपराध अनुसारही दंड देणार. क्या हम इसी प्रकार पढ़ाई का नुकसान करते रहेंगे. काय आम्ही यांचा प्रकारही पढाईचं यांचं नुकसान करणार आहे का. तर याबद्दल तुम्ही बघणार की इथे दुंगा, देंगे आणि करते रहेंगे. तर याबद्दल आपल्याला माहित आहे की आपण करणार आहे, ते भविष्यकालातून करणार आहे, त्यांना आपण भविष्यकाल असंही म्हणत आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा हो. छान. बघा, इन वाक्य में दूंगा, देंगे और करते रहेंगे क्रियाओं से पता चल रहा है की कार्य आने वाले समय में होगा. आता ये भविष्यकाल की क्रिया आहे. इथे तुम्ही बघणार आहे की या वाक्यात दूंगा, देंगे आणि करते रहेंगे या क्रियातून आपल्याला असं जडून जात आहे किंवा पत्ता चलत आहे की या कार्य आने वाले म्हणजे येणारा वेळातून करणार आहे. तर यांना भविष्यकाल असंही म्हणतात किंवा भविष्यकालची क्रिया आहे असंही म्हणत जात आहे. कळलं हो. यांचे काही उदाहरण तुम्हाला मी दिलेले आहे. बघा, मैं कल शिर्डी जाऊंगी. तर जाऊंगी जाणार, गेली का नाही. दुसरा, छोटी बड़ी सभी बुरी आदतें हम छोड़ देंगे. छोटे किंवा मोठे सगळं आदते जे आहे आम्ही सोडून जाणार आहे. हम नाले पर पूल बनाएंगे. तिसरा, आम्ही नाल्यावर पूल बनवणार. बनवले का नाही.
चौथा, रोने पर तुम्हें हमेशा बताशे नहीं मिलेंगे. जेव्हा तुम्ही रडणार तेव्हा तुम्हाला कधीही बताशे नाही भेटणार किंवा खरंच तेव्हाच नाही भेटणार. 5 लोग सेठ की बात को ही सच मानेंगे. लोक जे आहे सेठाची बातमीला खरंच सांगणार असं त्यांनी सांगितले. तर याप्रमाणे असेही भविष्यकालाचं उदाहरण इथे दिलेले आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कसा प्रमाणे जे काल आहे, क्रियाचा काल आहे आणि त्यांची परिभाषा पाहिली, त्यांचे प्रकार पाहिले, हा संपूर्ण आपण पाहिले आणि त्यांचं उदाहरण पण पाहिले. जसे की वर्तमानकाल असतात की वर्तमान काळमध्ये जी क्रिया आहे ते चालत आहे, भूतकाळमध्ये क्रिया झालेली आहे आणि भविष्यकाळमध्ये क्रिया येणार. तर याबद्दल असंही आपण हे भूतकाळ पाहिले आणि त्यांची परिभाषा पाहिणे आणि त्यांचे प्रकार पण पाहिले आणि त्यांचं काही उदाहरण पण पाहिले. असं आम्ही आज शिकलो. धन्यवाद.